मालक हा आपल्या नोकरावर पूर्णपणे विश्वास टाकतो, आर्थिक व्यवहारही त्याच्या हातात देतो, नोकरही त्याची जबाबदारी विश्वासानेच पार पाडतो. मात्र काहींची नियत फिरते आणि त्यातून घात होतो. असाच काहीसा प्रकार अहिल्यानगर शहरातील एका कंपनीत घडलाय. अकाउंटंट असलेल्या दोघांनी मालकाची थोडी थिडकी नाही तर तब्बल 10 कोटींची फसवणूक केली आहे. दोघांनी हा 10 कोटींचा घोटाळा कसा केला, त्यानंतर हा घोटाळा कसा उघडकीस आला, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. इलाइट इंटरनॅशनल कंपनी काय करते? अहिल्यानगर मधील उमा विनोद गांधी यांची इलाइट इंटरनॅशनल नावाची कंपनी. याचं कामकाज त्यांचा मुलगा अभिजित गांधी हा पाहतो. ही कंपनी इंडस्ट्रियल पॅकेजिंग आणि ऑटो पार्ट्स इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय करते. या फर्मचे हेड ऑफिस नगरमधील तेलिखुंट भागात आहे, तर चाकण MIDC मध्ये एक शाखा आहे. या कंपनीमध्ये 25 ते 30 कर्मचारी नोकरीला आहेत. तर नगरमधील पुनीत अभयराज गुगळे हे सिनियर अकाउंटंट होते, तर संभाजीनगरमधील अन्सार शेख हा ज्युनियर अकाउंटंट म्हणून नोकरी करत होता. दोघेही अनेक वर्षांपासून नोकरी करत असल्याने फर्मच्या मालकांना त्यांच्यावर विश्वास बसला. सर्व आर्थिक व्यवहार हे 10 वर्षांहून अधिक काळ करत होते. गुगळे हे नातेवाईक आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे फर्मचा युजर नेम आणि पासवर्डही देण्यात आला होता. अचानक नोकरी सोडली आणि संशय बळावला. 14 जानेवारी 2025 रोजी शेख यानं पुण्याला व्यवसाय करायचा असल्याचं सांगून नोकरीचा राजीनामा दिला. तर दुसऱ्या दिवशी पुनीत गुगळे यांनीही नोकरीचा राजीनामा दिला. पुण्याला स्थायिक व्हायचं असल्याचं कारण गुगळे यांनी मालकाला सांगितलं. 10 कोटींचा घोटाळा कसा झाला पाहूयात. दोघांनी अचानक नोकऱ्या सोडल्यानं अभिजित गांधी यांचा दोघांवर संशय बळावला. त्यांनी कंपनीचे टेली सॉफ्टवेअर नोंदी आणि बँकांचे खाते तपासले. त्यांनी कंपनीचं ऑडिट केलं. त्यात 2020 पासून 5 वर्षात गुगळे आणि शेख या दोघांनी 9,81,00,000ची चोरी केल्याचं उघड झालं. पण ही चोरी वेगळ्याच पद्धतीने केली. दोघांनी नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करून घोटाळा केला. आरोपींनी इन्कम टॅक्स, पॉलिसी इन्शुरन्सच्या रकमा मालकाच्या बँक खात्यामध्ये वर्ग करणं अपेक्षित होतं. मात्र या रकमा त्यांनी त्यांच्या स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर केल्या. तसेच कंपनीचे सप्लायर्स यांना द्यायच्या रकमा त्यांनी नातेवाईकांच्या खात्यावर वर्ग केल्या. दोघांनी 4 वर्षात कंपनीचे 9,81,00,000 रुपये लंपास केल्याचं ऑडिट मध्ये आढळून आलं. नोकरांनीच फसवल्यानंतर अभिजित गांधी हे तक्रार देण्यासाठी कोतवाली पोलिसांकडे गेले. मात्र पोलिसांनी दखल घेतली नाही. गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटले. पुढे 1.5 महिन्यानं गुगळे आणि शेख विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय. पोलिसांनी गुन्हा लवकर नोंदवला असता तर आज फसवणूक करणारे दोघेही गजाआड झाले असते. मात्र आता आरोपी शोधून तपास करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. मंडळी, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.